मार्केट खाली पडला आणि यूएस इकॉनॉमी स्लो झाली. पण टीसीएस प्रॉफिट वाढवत आहे. हे लॉजिक आहे की मार्केटमध्ये काहीतरी मोठं गेम चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पहिला अपडेट तुम्हाला मिळेल. आज आपण 3 गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मार्केट का पडला, यूएस इकॉनॉमीमध्ये काय चाललं आणि टीसीएस क्वार्टर 4 रिझल्ट. त्या अगोदर आज आपण मार्केटबद्दल थोडंसं समजून घेऊया. तर आज निफ्टी 50 आणि बीएससी सेन्सेक्स दोन्ही पडले. तसेच निफ्टी 50 23,800च्या खाली बंद झाला आणि बीएससी सेन्सेक्स 900 पेक्षा जास्त पॉईंटने पडला. हा क्रॅश अचानक वाटतोय, पण खरं कारण ग्लोबल आहे. तर मार्केट खाली पडण्याचं पहिलं कारण म्हणजे यूएस आणि इराण मधील सिच्युएशन अजून स्टेबल नाही. सीजफायरवर अनसर्टिनिटी आहे आणि मार्केट अनसर्टिनिटीला सर्वात जास्त रिॲक्ट करतो. दुसरं कारण म्हणजे ऑइल प्राइस $95 ते $98 रेंजमध्ये गेला. आणि तिसरं कारण म्हणजे कार स्ट्रॉंग रॅली झाल्यानंतर ट्रेडर्सने प्रॉफिट बुकिंग केला. आणि चौथा कारण म्हणजे एफआय सेलिंग. फॉरेन इन्व्हेस्टर सतत पैसा बाहेर काढत आहे आणि मार्केटवर डाऊनसाइड प्रेशर वाढत आहे. म्हणजेच हा क्रॅश टेक्निकल नाही तर कम्प्लिटली ग्लोबल सेंटिमेंट आहे. आता पाहूया यूएस जीडीपी डाटा. तर जीडीपी फोरकास्ट होता 0.7% येईल, पण ऍक्च्युअल आला 0.5%. पण जवळपास हा डाटा खराबच समजला जातो, कारण युनायटेड स्टेट्सचा जीडीपी ग्रोथ क्वार्टर 3 मध्ये 4.4% इतका होता, पण क्वार्टर 4 मध्ये थेट 0.5% इतका वर आला. आता पुढे आपण यूएसचा जॉबलेस क्लेम डाटा पाहू. तर यूएसचा जॉबलेस क्लेम पाहिला तर फोरकास्ट केला होता 210K इतका येईल, पण ऍक्च्युअल आला 219K. पण विकली जॉबलेस क्लेम 2.19 लाख वर गेले, म्हणजे जास्त लोक अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट साठी अप्लाय करत आहे. हा डाटा कम्प्लिटली निगेटिव्ह नाही, पण तो स्लोडाऊनची हिंट देतो. आता पुढे आपण सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट कडे वळूया, म्हणजे टीसीएसचा क्वार्टर 4 चा रिझल्ट. तर टीसीएसने आज आपला क्वार्टर 4 चा रिझल्ट जाहीर केला. टीसीएसने एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. तर प्रॉफिट 12% वाढून 13,700 करोडच्या आसपास गेला. रेव्हेन्यू जवळपास 13,000 करोड झाला आणि कंपनीने ₹31 पर शेअर डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला. पण इथे एक मोठा प्रश्न येतो की इतके स्ट्रॉंग रिझल्ट असूनही मार्केट का पडला. कारण सिंपल आहे, स्टॉक मार्केट फक्त कंपनी रिझल्ट वर चालत नाही, तर तो ग्लोबल न्यूज, शेअर आणि सेंटिमेंट वर चालतो. आज ग्लोबल फेअर जास्त स्ट्रॉंग होता, म्हणून टीसीएस सारखी स्ट्रॉंग कंपनी सुद्धा मार्केट वाचवू शकली नाही. हा होता आजचा संपूर्ण अपडेट. जर तुम्हाला अशा सिंपल आणि पॉवरफुल मार्केट अनालिसिस पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.